नमस्कार, आपण पाहतात ग्रामीण कट्टा. करंजाळे येथे रात्री झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने खडीचे ढिगारे काढण्यास हालचाल सुरू केली आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिक आक्रमक झाले असून प्रशासनाच्या कारभारावर करंजाळे ग्रामस्थ आणि श्री नंदकिशोर ताराचंद जगताप मनसे विभाग अध्यक्ष जुन्नर यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वेळेवर आणि सुरक्षित पद्धतीने काम केले जात नाही असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संपादक भरत मोरे, करंजाळे. तुम्ही एक काम करा, हे पहिलं साईडला घ्या, मागच्या गाड्या जाऊ द्या. अधिकारी पळून गेले नाही का, त्याला इकडे बोलावं पहिलं. इथं रस्त्यामध्ये मारण्याच्या गाड्या पाठीमागच्या जाऊ दे, हे साईडला घ्या. पूर्णपणे ही काय लोकांना लोकांचे अपघात होते तिथे. अधिकारी पहिला बोलव, कोण आहे त्याला बोलवा, तो अधिकारी कोण आहे त्याला बोलव पहिला. अजिबात करायचं नाही, लोकांचे जीवन खेळायचं अजिबात जमणार नाही. पूर्ण साहेब कोणता तो व्हिडिओ त्याला पहिला बोलवायची, फोन करा त्याला. या ठिकाणी ही खडी टाकले, याच्यावरती खूप ऍक्सिडेंट होतात, रात्रीचे देखील ऍक्सिडेंट होतात. यांनी काळजी घेणं गरजेचं आहे प्रशासनाने. तुमची काय भूमिका आहे? 12 दिवस झाले झोप नाही मला, रात्रंदिवस फोन येतात लोकांचे. बरं गाड्या गुतल्या, काय झालं काय झालं. रात्री 2-2:30 वाजता आम्ही सगळी गावातली पोरं, संतोष पोरा विकी असेल, आम्ही सगळेजण रात्री गेलो. रात्रीच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला रात्री नाही का, ते माणूस आम्ही ओढून काढला, रात्री गाडीमध्ये गुतला होता. प्रशासन यांचा अधिकारी एक सुद्धा नाही, कोण नाही रस्त्यावरचे आहे का काही. त्यामुळं काय आलं, यांना अजिबात काम करून येणार. जे डिक 4 डिक टाकले त्यांनी, इथं पारगावला 1 डिक टाकलाय, त्याच्यानंतर ते ब्ल्यू डिक हॉटेलपाशी, त्याच्यानंतर 7 हॉटेल म्हणजे करंजाळ्याच्या इथं टाकलं डिक. पूर्ण काढल्याशिवाय, कारण काय आलं का त्या डिगांवरून गाड्या पलटी होत्यात, 2 व्हीलरवाली पडत नाही का. यांनी काय, यांना वाटत जावा रस्ता बंद करायचा, यांना वाटत जावा त्यांनी डिग लावायची. ही कोणती मनमानी कारभार आहे? डिग कोणत्या परमिशन घेऊन टाकले यांनी, यांच्याकडून आपल्याला चौकशी करून घ्यायची. जसं तुम्ही बोलले साहेब कोण आहे ना, तुम्ही आता जसं बोलले की नाही का, जेव्हा पाहिजे तेव्हा रस्ता बंद चालू करतात, हे खरं आहे अगदी. कारण की जे बाहेरून प्रवेश येतात त्यांचे खूप हाल होतात, कारण की आपली तिथून चुकीची जाते. काय म्हणणार याच्यावर? पर्यटक आले पाहिजे आपल्या, पण यांचा नालायकपणा मला सांगा. हे जे बंद झाली, ही सगळ्या गोष्टी झाल्या कोणामुळे झाल्यात? यांचा हलगर्जीपणा आहे. इथं कोणी प्रशासन लक्ष देत नाही, रस्ता चालू आहे. हा, कोणी येते का मला सांगा इकडे? काय आलंय नालायकपणा यांचाच आहे ना सगळा. हा, जाऊ बघा तो इथं रस्त्याला काय ना काय तरी त्यांचं चालूच असतं. आता रात्रपासून मला काल आहे ना, काल कमीत कमी 4 ऍक्सिडेंट झालेत काल. त्या पाटील डॉक्टर इथं बारगाव फाटे, त्यांना विचारा जाऊन म्हणा तुमच्या किती पेशंट आलेत काल. परवा पण झालेले इथं ऍक्सिडेंट, कंटिन्यू रोज चालू आहे. बरं ऍक्सिडेंट काय होतात? या रस्त्यामुळे नाही होत, यांनी नालायकपणा केला, खडी टाकली रस्त्यावरती, डिग लावले मोठाले. ते कसं काय करायचं? छोटीशी टपरे टाकले. आता माळशीच गाडामध्ये टपऱ्या टाकल्यात लोकांनी. त्या टपऱ्यामध्ये वाहतुकीसाठी अडथळा होते म्हणून त्यांनी यांना लेटर दिलेत. तुम्ही हे डिग कोणत्या परमिशन घेऊन टाकल्या तिथं? परंतु प्रशासन सांगतंय की तुम्हाला पर्यायी महामार्ग दिलाय किरेश्वर. पर्यायी मार्ग तुम्ही दुरुस्त करा पाहिला, मग त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या. मला सांगा, पर्यायी मार्ग ज्यावेळी द्यायचं त्यावेळी तो पण पर्यायी मार्ग चांगला पाहिजे ना. तिथं 50 ऍक्सिडेंट होणार नाही, इथं 10 होणार. त्याचा काय फायदा आहे का त्याचा? तुम्हाला करायचं तर पूर्ण पहिले ते रस्ता क्लिअर करा, मग इकडं हे करा, बरोबर का नाही? आता इथं काय प्रॉब्लेम आहे? का काम होत नाही? आता इथं काम चाल करजीत नाही काम. मला सांग, कोण अधिकारी इथं आहे का कोणी? आज 13वा दिवस आहे, बोंबलच बंद त्यांची केले माणसं सगळ्यांनी. दिसतात ना इथं काहीतरी आहेत ना. इथं शोला उभी आहेत. आता काय करतात काम मला सांग? कोणीच काम करीत नाही, काय नाही. बरं पर्यटक आता काय आले, 4 महिने सीझन असतो लोकांचा इथले, बरं हॉटेल असतात, छोटे छोटे टपरे असतील. त्या लोकांचा किती मोठा लॉस झाला याच्यामुळं. तुम्ही त्यांना बोलून त्यांना जाब विचारा. त्यांनाच बोलित होतो पळाला. आता काय आलंय, तुम्हाला काम करून देणार ना अजिबात. काम करायचं नाही तुम्ही. तू अधिकारी ना, तू पहिले इथं बोलवा, त्याला खडी बिडी पूर्ण साफ झाली पाहिजे, तर तुम्हाला काम चालू करून ऐका ना, तुम्ही म्हणताय काम करायचं नाही, मग हे काम काय काम करतात ती माणसं आता इथं? काय करतात मला तर माहिती. JCB घेऊन आले. तुम्ही म्हणताय काम करायचं नाही, काम होत नाही इथं. काहीतरी चालू, ती पूर्ण काहीच नाही करून द्यायचं. आता डायरेक्ट बंद म्हणजे बंद. जोपर्यंत ते खडी नाही का काढीत नाही ना ती, तोपर्यंत अजिबात नाही. खडी तिथे ढीग येतात 4 पूर्ण काढले पाहिजे यांनी. लोकांचा ऍक्सिडेंट होता, लोकांना अपघात होता. एखादा करता माणूस घरातला गेला, किती मोठं दुकान आहे त्या माणसाला माहिती, यांना काय माहिती? साहेब पुढे ऐक ना, खडी टाकायचं लॉजिक काय तशी. जर वाहतूक चालू आहे, इकडून कल्याण मार्ग येतात, नगर मार्ग येतात, मग खडी मध्ये खडी टाकायचं लॉजिक काय? कशासाठी खडी टाकायची ना? तर धंदेवाल्याला पण नाग त्रास दिला जातोय. नंदकिशोर जगताप बोलतोय. साहेब पुढे तुम्ही आता
अहो तुम्ही इथं या जरा ते खडी बिडी काढा ना, रस्ते ढी काढायचे का नाही तुम्हाला, काम होऊन देणार नाही अजिबात आम्ही. कुठं काढायला लावले साहेब, इथं ढीक तसेच आहेत. आता करंजाळा तिथे आता तिथून आलो आम्ही, ढीक तसेच पडले ते. हा नाही ते सगळं क्लिअर केल्याशिवाय रस्त्याचं काम चालू करायचं नाही. तुम्ही पूर्ण रस्ता साफ झाला पाहिजे, तू पार खडी बिडी पार रस्त्यावर राहील नाही पाहिजे. अहो तुम्ही साहेब आम्हाला बघून पळून जाता, तुम्ही 2 मिनिटं आम्ही आलो नाही तर गेले तुम्ही निघून. प्रत्येक वेळेस गडबड आहे, कायची गडबड, रस्ता नाही काय नाही तुमचं, काहीच काम चालू नाही, गडबड तुमचा प्रत्येक वेळेस तुमची गडबड. भेटायचं ना, पूर्ण रस्ता क्लिअर झाला पाहिजे तोपर्यंत तुमचं काम करा, अजिबात काम करून देणार नाही आम्ही. तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे आमच्यावर करा, काय करायचं असेल ते करा. हा या, आम्ही हा इथं थांबलो रस्त्यावरती, या. नंदकिशोर जगताप. हा हा या, हा भेटलो होतो, या. परंतु नंदभाऊ 15 दिवस झालं राष्ट्रीय महामार्ग जर बंद असेल तर ही गोष्ट कशी वाटते? ही निंदनीय गोष्टी नाही का हो? हे निंदनीय ठेकेदार काय गोष्ट आहे, करतात कोणाचं अजून? लक्षच नाही, काय नाही. मला यांना वाटेल तेव्हा बंद करतात. मला सांगा आता शनिवारी बंद करायची गरज होती? बरं आदेश नाही तर काहीच नाही, काहीच नाही. हा, हे महत्वाचं आहे की काहीतरी सूचना जारी केली पाहिजे, अहो, सोशल पर्यटक मीडियावर येत पोस्ट होते केली आपल्या. पाहिजे. बरं काय विषय काय का, रस्ता चालू आहे ना, रस्ता चालू नाही का मला सांगा. हा, आता पर्यटक रस्त्याने चालू गाडी जाऊ आहे ना. शकतात ना. पण यांना वाटेल तेव्हा ही बंद करतात, यांना वाटेल तेव्हा चालू करायची. मग मोठी जी अवजड वाहने वगैरे असतात ती इथून थांबवलेली असतात. अवजड वाहने रात्री मी 2:30 वाजता ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला ना, त्यावेळेस कमी कमी 8-10 गाड्या गेल्या. मला काय म्हणायचं, गाड्या जाणार आहे पण जुन्नर तालुक्यातले गेले तर काय प्रॉब्लेम नाही ना, आता रस्त्याला काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. म्हणजे यांना कसं वाटतं, यांना अवजड वाहने यांनी यांच्या मनाने वाटलं तेव्हा सोडायचे नाही का. रात्री तर 2 आणि 2:30 वाजता सोडणार, जाऊ द्या ना, कंटिन्यू लोक जातात, जाऊ द्या ना, रस्ता चांगला झालाय ना. बरं यांनी फॉलोअप घेतला पाहिजे, रस्ता चालू तर जास्तीत जास्त कसं लवकरात लवकर होऊन त्यासाठी यांनी प्रयत्न केले पाहिजेत. हा, लोकांना विटी धरून काय फायदा आहे मला सांगा. जे मोठाले अवजड वाहने आपले जुन्नर तालुक्यात येत नाही, जे तरकारीवाले येतात, अहो त्यांचं किती नुकसान होते. त्या पिकअपवाल्यांना विचारा काय अवस्था आहे त्यांची. तुम्ही जा त्या अधिकाऱ्याला माझ्यासोबत आहे ना, खरं मी त्याला एकाच विचार 2 व्हीलरवर घेऊन जातो तिकडे त्या पलीकडे त्यांचीच गाडी तिथून जे पर्याय मार्ग दिले तिथून तेव्हा कळले अधिकाऱ्यांना. त्यांना डायरेक्ट 2 व्हीलरवरती घेऊन जायचं त्या साईडला, तेव्हा त्यांना कळेल का काय अवस्था आहे तिथली. आता काय भूमिका असणार तुमची पुढे? भूमिका नाही, रस्ता जोपर्यंत येईल ना, आता हे रस्ता पूर्णपणे क्लिअर करीत नाही, चालू करीत नाही ना, तो यांना कामच करून नाही द्यायचं अजिबात. रस्ता क्लिअर म्हणजे काय? आता तुम्ही बोलताय नाही, की नाही, रस्ता तिथे चालू आहे. खडी खडी गेली. तिथे आहे ना, तिथं कमीत कमी 10-15 फूट उंच आणि नुसते खडी खडी हटवायचे लावली. नाही, त्यांनी ती खडी ना फार झाडून झाडून काढायचं. काढायचं. हा, बरोबर आहे. टू-व्हीलरवाला पण पडू शकतो त्याच्यावर. झालेले ते ऍक्सिडेंट 2 व्हीलरवाले देखील त्या खडीवर गेलेले. पूर्ण खडी झाडून काढली पाहिजे पूर्ण. येतात का ते आता अधिकारी येतात? परत जर रस्ता बंद करायचा असेल तर प्रत्येक धंद्यावाल्याला किंवा गावातल्या ग्रुपला 2 दिवस अगोदर सांगितलं पाहिजे. Yes, म्हणजे yes. पुढचं नियोजन प्रत्येकाला लावता येते. लोकलवाला आता त्याची तुम्ही काय मला काम सांगा, असेल, जर पर्यायी ठीक आहे, 2 तुम्ही म्हणता दिवसात पर्यायी अगोदर रस्ता घेईल बरोबर नाही नाही, पर्यायी रस्ता पण तसा पाहिजे ना, की बोल आहे का मला सांग. त्या रस्त्याला 100 खड्डे पडते. हा, या माळशेजवळमध्ये हजारो पर्यटक येत असतात. इथं 50 ते 100 तरी हॉटेल असतील. या हॉटेल व्यावसायिकांचं नुकसान होते, परंतु हे प्रशासन मात्र काहीच जाहीर सूचना वगैरे देत नाहीये. काय आले आता आम्ही आता 4-5 जण आलो इथं. काय आले, ज्यावेळेस लोक आक्रमक होतील आणि 100 दिवस लोक रस्ते होतील तेव्हा त्यांना कळेल. काय आले, लोकांना आहे ना आता त्रास सगळ्यांना तर व्हायला लागलाय. ज्यावेळेस सगळे एकत्र रस्त्यावर त्यावेळेस त्यांना कळेल. त्यांना असं वाटतं की कुणीच लक्ष द्यायला नाही, त्यांच्या मनमानी कारभार झालाय त्यांचा. परंतु आज 15 दिवस झाले, पण यांचा काय प्रॉब्लेम आहे? का गाड्या सोडत नसतील? काहीच प्रॉब्लेम नाही, मला सांगा, रस्ता चालू आहे, काय झालं रस्त्याला? मग का गाड्या सोडत नाहीत ते? त्यांना काय, त्यांचं मलाच काय कळत नाही लॉजिक काय की त्याचं काय सिस्टम चालू आहे त्यांची. त्यांच्या मनाला वाटलं तेव्हा बंद करायचं, तेव्हा चालू करायचं. त्यामुळे आम्ही आक्रमक झालो. आता काय आहे, काही याचा मोक्ष लावल्याशिवाय पर्याय नाही. आता बघा तुम्ही पण हा सिग्नल इथं लावलाय आणि डीक पुढे टाकले. तो सिग्नल पुढे पाहिजे ना, सिग्नल पुढे पाहिजे, डीक मागं पाहिजे. गाडी जर आली तर ब्लॅक डीक आहे, काळा कलर येतो, डायरेक्ट डिगाव चढतात गाड्या. रात्री तिथं सिग्नल इकडे लाईट नसते. अहो, अधिकारी नाही, कुणीच नाही. बरं सिग्नल नाही, बरं तिथे ते पुढे बॅरिगेट पाहिजे ना, बॅरिगेट पाहिजे ना, बॅरिगेट नाही, काहीच नाही, काहीच यांची यंत्रणा नाही यांची. बरं रात्रीची यांच्या कंपनीची लोक पाहिजे ना, यांनी कंपनीची लोक ठेवली पाहिजे ना इथेची सिक्युरिटी म्हणून, बरोबर का नाही? काहीच नाही इथेची, त्यांची लोक नाही, काहीच नाही. ही लोक 8 वाजता जातात निघून आणि मध्ये मोठाली वाहनं जात नाही. रात्रीची मोठाली वाहनं सुद्धा जात नाही. त्यांना